आकाश न्यूजच्या बातमीची शिक्षण विभागाने घेतली दखल। लाखांदूर जिल्हा परिषद हायस्कूलला गट शिक्षणाधिकाऱ्यांची भेट। आकाश न्यूजने लाखांदूर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये 6वीतील विद्यार्थ्याच्या तोंडात 8वीतील काही विद्यार्थ्यांनी सिगारेटचा धूर फुंकल्याचा आरोप असलेल्या घटनेचे वृत्त तसेच याच शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी लाखांदूर पोलीस ठाण्याकडे जावे लागत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते। या दोन्ही बातम्यांची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे। आकाश न्यूजमध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर लाखांदूरचे गट शिक्षणाधिकारी भगवान वरवटे यांनी जिल्हा परिषद हायस्कूलला प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली। यावेळी त्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक तसेच संबंधितांकडून माहिती घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक सूचना दिल्या। यावेळी गट शिक्षणाधिकारी भगवान वरवटे यांनी शाळा प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करून नियमानुसार कारवाईसाठी शिफारस करण्यात येईल असे सांगितले। तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच शाळेतील शिस्त, देखरेख, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि व्यसनमुक्त वातावरण याबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले। विद्यार्थ्यांना सुरक्षित व सकारात्मक शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी शाळा प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी असे निर्देशही देण्यात आले। आकाश न्यूज नेटवर्कने सातत्याने उपस्थित केलेल्या या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नांनंतर शिक्षण विभागाने तातडीने दखल घेतल्याने पालक व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। आता शाळा प्रशासनाकडून या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होते का आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना केल्या जातात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।